आता उपोषणला बसणार आहेत कानगावमध्ये, त्या संदर्भात काय सांगू शकाल? एक आहे की सिमेंट कंपनीच्या संदर्भामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मी उपस्थित केलेला होता. अनेक शेतकऱ्यांची निवेदनं माझ्याकडे आलेली होती. ते सिमेंट कंपनीच्या जी काही धूळ बाहेर येत आहे त्यामुळं आजूबाजूच्या शेतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्यांची अवस्था प्रचंड खराब झालेली आहे. खरं बघितलं तर सिमेंट कंपन्यांनी त्यांची वाहतूक करणाऱ्या रस्त्यांची देखभाल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रदूषण कमी होईल या दृष्टीकोनातून जी यंत्रणा उभा करायला पाहिजे ती यंत्रणा उभा केलेली नाही आहे आणि ते करणं गरजेचं होतं. कारण आमचा काही कुठल्या उद्योगाला कधी विरोध असत नाही. कारण तुम्हाला जर प्रगती करायची असेल, लोकांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तर उद्योगाची गरज नाही. पण नियम आणि अटी ज्या काही शासनानं तयार केलेल्या आहेत त्या पाळून खऱ्या अर्थानं उद्योग सुरू राहणं गरजेचं आहे. आणि याबाबत लवकरच मंत्रालयामध्ये प्रदूषण मंडळाचे अधिकारी, प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावली जाईल. अनेक नवीन कंपन्या येत आहे, पण अनेक शेतकरी स्थानिक शेतकरी त्यांना तिथं दमदाटी केली जाते आणि असं आहे की उद्योगाची वाढ ही झाली पाहिजे. ग्रामीण भागातल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कंपन्या येत असताना रासायनिक कंपन्या हे त्यांचे झोन आहेत, MIDCमध्ये तिथं उभा कराव्यात. परंतु ज्या कंपन्या येत आहेत त्या कंपन्यांच्या सांडपाण्यामुळं पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी दूषित होणार नाही याची काळजी खऱ्या अर्थानं परवानग्या देत असताना, उभा करत असताना पर्यावरण विभागानं, प्रदूषण मंडळानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर त्याची काळजी घेतली नाही, लोकांच्या आरोग्याशी जर या कंपन्यांच्या माध्यमातून कोण खेळ करणार असेल तर निश्चितपणानं आम्ही त्याला विरोध करू. आता दौंड तालुक्यामध्ये कानगाव इथं उपोषणासाठी आपल्याकडे भामदास शिंदे उपोषण करणार आहे. शेतीसाठी मालाला भाव भेटत नाही त्या अनेक भागासाठी काय सांगू शकतो? भामदास शिंदे आता उपोषणाला बसणार आहेत कानगावला, काय सांगणार? लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा तो अधिकार आहे, हक्क आहे. भामदास शिंदे हा चळवळीतला माझा सहकारी आहे. गेली अनेक वर्ष गावगाड्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती काम करत आहे. त्याने घेतलेले मुद्दे हे शेतकऱ्याच्या संबंधी आहेत. त्यामध्ये शेतीपंपाचा घेतलेला मुद्दा आहे. 7.5 HP वरील शेतकऱ्याला शेतीपंपाची वीज मोफत मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा घेतलेला आहे की जे शेतकरी 2017ला आणि 19ला त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, ते पात्र ठरले नाहीत, अशा शेतकऱ्यांना आता लाभ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. हाही त्यांनी मुद्दा घेतलेला आहे. निश्चित शासन पातळीवरती आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल या दृष्टीने प्रयत्न करू.